अरे थांबा रे हिंग तुमची आजी विचारली तर तुम्ही काय म्हणा माहिती की हिंग अरे तुमच्या आजी वेळा गेलात की रे तुमचे मामा कपडे गेलेत की रे हा तुम्ही गेल्यामुळे तुम्ही सांगायचं बरं की मामा मारलेत की तुम्हाला नाही कोणी आम्हाला मारलं नाही अरे तुम्हाला काय खायला आणून देत गेलेत की रे हा आणून देत गेत नाही हा कळलं की तुम्हाला मी सांगलेले हा सगळं कळलंय आजीला आम्ही लय भारी गंड होते हा जातो मग तिच्या माईला विचारलं ह्या पोराच्या तर ह्याची माय निव्वळ लागू देण्या गेली त्या पोरालाच विचारतो आता त्याच्या घरी जाऊन काय काय केलं काय रे पोरवा काय खेळालं रे होय. काय रे मामाच्या घरी जाऊन आल्यापासून 2 नामी झाले बापू तूच भेटणार झाली सामान होय अरे मी मंदिरात गेलतो रे मंदिरात बसलो होतो जाऊन तिथं बाया लई होत्या तिथं बसलो होतो बघ मामाच्या घरी लय आईस केलं काय होय होय काय खायला घातलं रे एवढं लय भारी भारी होय खरं आरती होतं होय कपडे बिपडे घेतले की नाही रे अरे लय घेतले 2 जोड्या घेतल्या हा त्या गाड्यावरची घेतली असं मला माहित आहे नाही मोठ्या मॉलमध्ये जाऊन घेतल्या हा बाई हा मग खायला रोज नवीन नवीन केली का मग अरे मग काय हा लयच हवा होती की रे मग तुमची मग हा दररोज बाहेरचं खायचं हा बाई पोरं बी लय चाबरे गेल्यात मायावानी 8 दिवस गेल्या तर एवढं काय त्याच्या आजीनं भरवलं काय माहिती सगळं तिकडचंच गुणगान गावल्यात ए चिकू तुझ्या मामाच्या घरी मग आता रोज एक नवीन नवीन प्रकार खाल्ल्याच्या आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाल्ला पिझ्झा बर्गर एक दिवस राहिलं नाही मी घरचं खाल्लं तुझ्या आजोबात लयच फरक पडलाय रे मग वा एवढा फरक पडलाय का माझ्या माहेरामध्ये जायला पाहिजे एक बारी लयच बरं मोठेपणाने बोलायला बाई ह्यांच्यात लयच बदल काय वाटाले हा घाबरे कमी बोलून द्यायचं झालं घातलाय की जेवणामध्ये म्हातारीने अरे दादा मामाच्या घरी जाऊन दररोज मिरची भाकर खाल्ल्या त्या आजीला काय सांगायचं होय रे आईच्या मध्ये आपल्यामध्ये लई का नाही घोटाळा होतोय अरे चिकू तुझी मामाची आजी आई आहे की नाही तिने मला विचारले की नाही रे बरी बिरी काय विचारले की नाही हा म्हणजे मामाची आई म्हणली की तुला भांडकुदा आहे इथं आले तरी भांडतेस फोनवर बी भांडतेस असं म्हणली असं म्हणली बाई तिनं थांब तिचं बघते आता तिने येऊ दे तिच्या लेकीकडे